पूर्ण नाव काय? हरिदास सोपानवाडी. बरं, तुम्हाला एक विचारायचं होतं, तुम्ही जे पंढरपूरमध्ये बॉटल गोळा करणं, भिक्षा मागणं, जे असं भटकत फिरत होतो बेवारसारखं, ते का फिरत होतो? पोरांना आणून सोडल्यामुळं. पोरानं का आणून सोडलं तुम्हाला? घरामध्ये त्रास द्यायला लागलो ना, पैसे मागत होतो. कशामुळे पैसे मागायचे? माझा हिस्सा जमिनीचा मग त्यांना म्हणजे तुमची प्रॉपर्टी जी होती ते तुमच्याकडे नव्हती, सगळी त्यांच्याकडे होती. समजी त्यांच्याकडे मग तुम्हाला सांभाळत नव्हते का त्याने? नाही सांभाळ. नाही सांभाळायचे म्हणून तुम्ही त्यांना म्हणायचे की मला पैसे तर देणे तर माझी जमीन तर दे. पैसे बी नाही जमीन माझ्या सांभाळलं. त्याने काय म्हणलं तुम्हाला? गेलं. त्याने काय म्हणले तुम्हाला? मामाकडे गेलो ना. असं काय? अजून- म्हणजे तुम्हाला सांभाळायचे नाहीत ते? हां, बरं, आपल्याकडे जवळपास तुम्हाला येऊन आता 8 महिने झाले. मग आपल्याकडे कसं वाटतं तुम्हाला? बरं वाटतं. चांगलं सगळं व्यवस्थित आहे? म्हणजे आनंदी आहे का तुम्ही कसं? आनंदीच आहे. आता तुम्हाला मुलाकडे जावं वाटतंय की नाही? मुलाकडे जावं वाटत. मला काय म्हणायचं आहे, आता तुमचा मुलगा जर तुम्हाला घ्यायला आला तर जाचाल का तुम्ही? आला तर जाते. मग सांभाळेल का त्याने तुम्हाला? सांभाळते का? आपली पापड आपली तुम्हाला घराकडे जावं वाटते का? जा वाटते. पण मला तुम्हाला एक सांगायचं की बुवा तुमचा मुलगा तुम्हाला घेण्यासाठी हे नाही किंवा तुम्हाला सांभाळावं असं त्याच्या मनात नाही. त्याला तुमचं सांगितलं तुम्ही इथं आहोत असं आहे, सगळ्या काही गोष्टी सांगितल्या तुमच्या, पण त्यानं तुमच्यासाठी त्यानं रिस्पॉन्स देत नाही, तुम्हाला घेऊन जावं असं बोलत नाही त्यानं. मग तुम्ही काय म्हणता? तुम्हाला काय वाटतं आता? जर तुमचा शेवट जर इथंच असेल तर आहे का जगण्यासाठी तुम्ही इथं? आहेच की मग आता विलाज नाही इथनं जाऊन इलाज नाही म्हणलं, तुमच्या सहखुशीनं सहमतानं तुम्हाला राहावं वाटते की नाही? रावत. राहावं वाटतं ना? तेच म्हणायचं आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, कळलं का? तुम्ही तुमच्या मुलापेक्षा भारी सांभाळतो आम्ही, इकडली काळजी करायची नाही, सगळं व्यवस्थित आहे. आहे का नाही व्यवस्थित? आहे. चालतं. मला काय म्हणायचं आहे, तुम्ही 12 वर्ष